कोटबाकी सर यांना मी विनंती करते त्यांनी मार्गदर्शन करावं. साडेतीनशे 400 इतके लोक जमून काहीतरी शिकण्यासाठी आलेली आहेत. त्याच्याबरोबर सर्वप्रथम सुधीर तुझं आणि ओम तुझं आणि सगळ्यात जास्ती तुमचं सगळ्यांचं मला कौतुक करावंच वाटतं. कारण मी इथे आलो मग थोडासा वेळ मी माझ्या वेळेतच होतो. मी 3 वाजता सांगितलं होतं, 2:57 इथे बरोबर आलेलो होतो. पण जेव्हा मी इतकी लोक इथे बघितली ना मला असं वाटायला लागलं की हा 3132 डिस्ट्रिक्टलाच मी पोहोचलो तर कुठे दुसरीकडे पोहोचलो. कारण इतकी लोक शिकण्याच्या इच्छेने इथे आली. तर सगळ्यात पहिल्यांदा एक सांगतो की जे जे फॅसिलिटेटर्स इथे आहेत त्यांना टफ टाईम आहे. कारण एवढ्या लोकांना तुम्हाला जर कंट्रोल करायचं झालं आणि काहीतरी वेगळं ज्ञान द्यायचं झालं तर खरंच एक अत्यंत अवघड प्रसंग आहे. लोकांनी माझं कौतुक केलं इथे. सगळ्यात पहिल्यांदा मला भाषणाची सुरुवात अशी करायची आहे आणि शिरीष माझं जास्ती ओळख करून दिली नाही हेच सांगत, कारण तू मोदीजींकडनं सुरुवात करून दिलीस. आता मोदीजी हे माझे पण खूप चांगले जवळचे लीडर आहेत, पण त्यांची तुलना माझ्यावर होऊ शकत नाही. अनेक विषयांमध्ये होऊ शकत नाही. एक तर मोदींनी लग्न केलं नाही आणि मी अनेक केले असं वाटतं लोकांना वाटतं. त्याच्यामुळे पहिली गोष्ट तिथेच एक विसंगती झाली. दुसरी गोष्ट मी कधी चहा प्यायलो नाही आणि विकलाही नाही, तेव्हा दोन्ही विषय माझ्याकडनं होऊ शकत नाही. पण एक फार मोठा मनुष्य ज्यांनी भारताची संपूर्ण एक कसा भारत घडवायचा याचा जो विजन केलं जगासमोर असा एक मोठा माणूस आहे. पण ज्या प्रेमाने तू बोललोस तेही मी स्वीकारतो. आणि दुसरा एक विषय, मी या कार्यक्रमाचा अजिबात प्रमुख अतिथी किंवा चीफ गेस्ट नाही, तर आजचं आपलं चीफ गेस्ट पद हे मी आमदार प्रवीणजींना देतोय. कारण जिल्हा परिषदेच्या शिक्षक या पदानंतर एक रोटरीचा आमदार. आणि महत्वाचा विषय काय माहिती का, त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये एक मला तळतळ जाणवली. एक आपला सच्चा मित्र किती वेळा म्हणाला होता की मी रोटरीचा आमदार आहे. असे आमदार फार कमी असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला लोकांनी उमरगा तालुक्यातल्या आजूबाजूच्या लोकांनी स्वीकारलं, त्यांनी तुम्हाला मतं दिली, हे खरं तुमच्या कामाचं कौतुक की अहो इथे रोटरीतले लोक मतदान करत नाही. आमच्या 5 गव्हर्नर लोकांची जास्ती इच्छा आहे. तेव्हा आम्हाला आमची मते मिळत नाही, तुम्हाला तुमच्या कामाने बाहेरची मते मिळत आहेत, तर त्याच्याबद्दल आता काय सांगायचं. म्हणजे खरंच या माणसाचं खूप काम चांगलं झालेलं असेल. आणि दुसरी गोष्ट, खूप कौतुक करतात माझे लोक. खूप तरुणपणी गव्हर्नर झाला, खूप तरुणपणी डायरेक्टर झाला, खूप असा झाला तसा झाला, पण मी आमदार नाही होऊ शकलो. तर अनेक आमदार भेटतात ते सर म्हणतात, पण आमदारकीच्या वेळेला ते मला सरकून टाकतात, ते काय आम्हाला तिकडे देत नाही. कारण यांचं गणित पण खूप वेगळं झालेलं आहे. आता युबीटी झालंय, मग आरबीटी झालंय, मग ईबीटी झालंय. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज बाळासाहेब ठाकरे, एकनाथ बाळासाहेब ठाकरे. पण एक लक्षात ठेवा, बाळासाहेब ठाकरे हे नाव कायम तिथे ज्वलंत राहिलेले कामामुळे ते जिवंत राहिले. म्हणजे पक्ष बदलला तरी माणसाचं काम हे त्या जागीच राहायचं, त्याचं एक मूर्तिमंत स्वरूप. आणि काम पण फार जवळ बघितलं. माझी सख्खी चुलत बहीण ही पुणे जिल्ह्याची त्या काळामध्ये शिवसेनेची प्रमुख आणि अध्यक्ष म्हणले अनेक वर्ष होती आणि त्यात खूप जवळचा संपर्क यायचा. पण ज्याला एक नेतृत्व असं म्हणतो महाराष्ट्राचं, त्यांना तो वेळ नाही 100% तो. आणि तुम्ही तो पद स्वीकारलं, हे स्वीकारताना सुद्धा ते सांगत होते की जिल्हा परिषदेचा पगार जाईल. म्हणजे आज आपल्याकडे भारतामध्ये नेता होण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी हाही त्या माणसाला विचार करावा लागतो की आज माझा पगार जर गेला आणि जर उद्या मी निवडून नाही आलो तर माझी नोकरी गेलेली असेल. विचार करण्याचा हा विषय आहे की आपण ज्या इतर देशांची तुलना करायला लागतो, अमेरिकेतल्या तिथल्या सिनेटरला हा विचार नाही करत, कारण तो त्याच्याकडे संपत्ती असते. पण आपल्याकडनं ही जे लोक वर जातात आणि त्याच्यानंतर ते देश घडवायला लागतात, मला वाटतं त्यांना आपण एका मानाचा मुजरा द्यावा, पुनश्च त्यांचं कौतुक करावं. आणि अनेक रोटरी प्लॅटफॉर्म जर आपण एकत्र पुन्हा नक्की येऊ याची मला खात्री आहे. दुसरा विषय पंढरपूरकरांचं मला खूप कौतुक करावं वाटतं 2-3 विषयांसाठी. मी गेले 1 महिना रोजा करत होतो इस्माईल, माझा आवडीचा विषय दरवर्षी असतो मला तो. तर त्या काळामध्ये मी संध्याकाळ झाली तरी सुद्धा कमी किंवा जास्ती काहीही करत नाही. हे महत्वाचा विषय सांगायचं.
कारण क्लेन्सिंग प्रोसेसमध्ये त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो. त्या सर्वांना 5-5.5 वजन कमी केलं पाहिजे मी, आणि 5.5 किलो वजन केल्यानंतर तुळशीचा हार ज्या गळ्यात पडला तर मला असं जाणवलं की हाराचं वजन हे माझ्या वजनापेक्षा जास्त आहे. पण त्या हाराला सुगंध एक पंढरपूरचा वारसा आणि खूप कौतुक करावंसं वाटतं मला या क्लबचं. अनेक वर्ष कैलाशी इथे पंढरपूरला मला बोलवत आहे. 5-6 वर्ष झाले हा क्लब मागे लागला. काही ना काही करून येतच आहे. ते असंही कौतुक करून सांगितलं की महेश कोडबागी हे पंढरपूरचे होते. तुम्हाला खरं सांगतो, मी 2003 सालामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये होतो तेव्हा मी इस्माईल पटेलची एक डिस्ट्रिक्ट असेंब्ली केली होती. इस्माईल आठवत असेल. तेव्हा ते लोक असंच म्हणाले की 2003 मध्ये मी गव्हर्नर नव्हतो आणि त्यात पुण्याचं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं आणि 1-2 रेव्हेन्यू जिल्हे होते की जे प्रचंड मोठ्या ताकदीने काम करायचे. एक होता लातूर आणि दुसरा होता सोलापूर. तर तुम्हाला जर गव्हर्नर व्हायचं असेल तर फक्त लातूर सोलापूर या 2 ठिकाणी तुम्हाला जन्म घ्यावा लागेल आणि नाही तर तुम्हाला पुणेकरांच्या मागे लागावं लागेल. मग आम्ही लोकांना सांगितलं आम्ही पुण्यातलं म्हणून मत पडली पुणे करू म्हणून. मग आज जसं हे सांगतायत पंढरपूरकर आहात तुम्ही, तसं त्यावेळेस आम्ही सांगितलं पुणे करू. मग थोड्या वर्षांनी वेगवेगळे इलेक्शन झाले. मग परत डायरेक्टरला उभं राहिलो. तेव्हा आपला संपूर्ण झोन हा कर्नाटक आणि साऊथ तेलंगणा आंध्राकडे गेला. मग लोकांनी सांगितलं कोडबागी म्हणजे बहुतेक कर्नाटकातले दिसते. सर्वसाधारणपणे विठ्ठलासारखंच मत झालं की कधी हंपीत सापडले, कधी पंढरपुरात सापडले, कधी कर्नाटकात होते, कधी महाराष्ट्रात होते. मग आम्ही कर्नाटक म्हणून कर्नाटकाची मतं घेतली आणि परत आता आम्ही इथे डायरेक्ट म्हणून त्यावर चालू. आता मला माहित त्याच्या पुढच्या इलेक्शनला मी कुठल्या देशाचं आहे सांगावं, पण पंढरपूरची आठवण सांगतो. सुधीर, तुझ्या नावामध्ये धीर आहे. जरी किती गाड्या थोडीशी जास्ती वाजले असतील तर तू फारसं काही ऑब्जेक्शन घेणार नाही याची मला खात्री आहे. आणि वहिनींसमोर तू फारसं बोलत नाहीस, त्याच्यामुळे मला बोलायची ताकद आहे. पंढरपुरामध्ये त्या वेळामध्ये मी सर्वसाधारणपणे 1972 साली आलो होतो. माझ्या आजीचा आजोळीकडे होतो आणि तेव्हा मला जबरदस्त भीती बसली तेव्हा पंढरपूरची. ती मला तुम्हाला सगळ्यांना स्टेजवर सांगायची. तेव्हा काही एवढं असं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे काही नव्हतं. इथे एवढं मोठं कॉलेज कॅम्पस विम्पस. तिथे नामदेवाची पायरी होती, तिथे आमचा एक वाडा आहे. त्या वाड्यात गेलो. किशोर नीट ऐक सराविषयी खूप बरं वाटतं मला तुला बघून. खूप वर्षाने मला किशोर दिसते ते आज. तर त्या वाड्यात गेलो तर त्या वाड्यात आम्ही ते पुण्यात आलेलो होतो. त्यांना विचारलं, म्हटलं टॉयलेट कुठे आहे? तर त्यांनी सांगितलं हा जिना या वाड्यात वर जा म्हणले. तर वर गेलो वाड्यामध्ये. त्यावेळेस मी असा तेव्हा तुम्ही असा विचार करा 1972 साली माझं वजन असंच काहीतरी एक 24-25 किलो असेल. त्यावेळेस आता डबल झालं असेल. तुम्ही वर गेलो टॉयलेट कुठे बघायला. संपूर्ण अंधारी कोठडी होती आणि तो असा एक मोठा असा एक जेवढा हा हॉल आहे ना, या हॉलच्या अर्धा असा एक हॉल होता. म्हणजे टॉयलेट एवढं मोठं असू शकतं असं आम्ही विचारच करू शकत नव्हतो. आणि त्याच्यामध्ये 1-2 फूट बाय 2 फुटाचं चौकोनी असे होल होतं आणि खालनं त्याला अशी उजेडाची किरण वर येतात. म्हणजे पहिल्या मजल्यावर टॉयलेट, त्याला असं एक वर होल होतं आणि त्याच्यावर बसायचं आणि खाली टॉयलेटला खाली एक 20 लिटरचा एक कॅन ठेवला होता. तर वरनं आपण ती टॉयलेट करायची. मला भीती इतकी जबरदस्त बसली. एक तर मी वरनं खाली पडलो तर काय होईल आणि दुसरं मी वर बसलं तर खाली जो पुढे आलं तर काय होईल. म्हणजे त्या काळातला पंढरपूर हा माझ्या डोक्यात एवढा होता की ते आजोळपण मी सोडून ज्या पुण्याला गेलो त्याच्यानंतर मला असं वाटतं मी आजच पडतो. त्याच्यामुळे प्रांत बदलतात, लोक बदलतात, पण प्रेम तेवढंच राहतं. ते घटना त्यावेळेला आठवते मला फार चांगली की एक विषय प्रवीणजींचा मला ऐकायला मिळाला त्याच्यामध्ये. आणि तो ते म्हणाले की कुटुंबांचं प्रेम आणि आई वडिलांच्या बद्दलची एक आस्था किंवा एक रिस्पेक्ट हा प्रत्येकाला असावा लागतो. या पंढरपूरचं पण या मातीमध्ये सुद्धा हीच एक भाव. पुंडलिकाने ज्या वेळामध्ये इथे येऊन त्याच्या आई वडिलांची पूजा केली तेव्हा श्रीकृष्ण त्याला पावन झाला आणि श्रीकृष्णाचं रूप म्हणून स्वतः कोण विठेवरील वाल असा विठ्ठल घेत झाला. हा विठ्ठल कुठल्या रंगाचा आहे, कुठल्या स्टेटचा आहे, त्याच्याबद्दलचा कुठलाच विषय झाला नाही. आणि त्यातला एक विषय मी जो नेहमी घेतो, मी नेहमी म्हणतो की माझा महाराष्ट्र हा माझ्या पंचसंतकांचा आहे आणि माझ्या पंचसंतकांमध्ये ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, रामदास असतील, हे सगळे आमचे संतक आहेत. पण दरवर्षी जी वारी येते त्या वारीमध्ये आमचा जो माळकरी समाज येतो त्यांना आमंत्रण कोण देतो, त्यांना पद कोण देतं?
त्यांचा फोटो कोण काढतो, त्यांना कुठलं पब्लिकेशन मिळतं, त्यांना काही मिळत नाही, पण ते येतात. पण आज आपला रोटरीतला विषय झालेला आहे डॉक्टर साबू सर, की या 350-400 लोकांना बोलवता 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 मला वाटतं सुधीर आणि ओम त्या दोघांची किती बोट त्या मोबाईल फोनवर किती फोन मध्ये गेले असतील याची मला काही तुलना करता येत नाही. कमीत कमी 4 ते 5 फोन प्रत्येकाला गेलेले असतील की तुम्ही या हो या हो या हो. जसं काय आपल्या मुलीचं लग्न आहे तुम्ही या, हल्ली मुलीच्या लग्नात एवढे फोन करत. पण रोटीत असं का होत आहे हा विषय मला, आणि हा विषय मला असं वाटतं ओम तुम्ही कडे एखाद्या चांगल्या विषयाची सुरुवात ओमनी होते. एका साईडला ओम दुसऱ्या साईडला स्वामी, अशा दोघांमध्ये तुम्ही मला बसवलेलं होतं. हा विचार तुम्ही करायला पाहिजे. ओम खूप छानपणे मिश्किलपणे बोलत होता मगाशी, आणि ओमची भाषणं मी खूप वेळा ऐकली, तुम्ही ऐकली असते. पण ओम हा माझा गव्हर्नर होता, मी डायरेक्टर असताना. मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगतो, ओम तुमचं कौतुक करतोय का करत नाही हे तुम्हाला कळायला कमीत कमी 10 वर्ष लागतील. मला माहित नाही सुधीर, जसे म्हटलं तुझ्या नावात धीर आहे तसं तुझा पाठिंबा पण लातूरकरांचा लातूर आहे आडनावात मला माहिती आहे. पण तू जर ओमला झेलत असशील फॅसिलिटेटर म्हणून तर तू हा डिस्ट्रिक्ट किरकोळ झेलशील अशी मला खात्री. आणि हे मी तुला 100% सांगतो, त्या माणसामध्ये ओम मध्ये प्रचंड चांगली ओरिटरी आहे, तो एक चांगला राजकीय नेता पण आहे. प्रवीणजी काही जमलं तर मला नाही, त्यांना तरी कोणी कॉपटाप करून घ्या. मी टाळ्या वाजवून हरकत नाही, ओम साठी वाजवा. कारण ते नुसतं छापण्याचं पत्रक म्हणून त्यांना काय लायसन्स मिळालं नाहीये, तो बोलण्याचं सुद्धा तेवढंच आहे, जबरदस्त माणूस आहे. पण ओम तू आज इथे मला बोलवलंस, तेपर्यंत ठेवलंस, मला बरं वाटलं. आणि तू बऱ्याच लोकांना बोलवलं असेल, बऱ्याच लोकांना बोलवलं नाही असं पण मला दिसते बरं का, म्हणजे स्पेशली पहिली लाईन बघितल्यानंतर. पण ठीक आहे, आता असतं राजकारणामध्ये थोडंसं करावं लागतं ते. आता बघा डॉक्टर सुरेश साबू इथे आहे, म्हणजे सुरेश साबू गव्हर्नर झाले तर मला खूप आनंद झाला होता. पण मगाशी ते म्हणाले की आता मला 9 महिने झालेले. मी असं म्हणत नाही, ते म्हणतात की तुम्हाला सांगतात. आणि जेव्हा ते रेडिओलॉजिस्ट गायनाकॉलॉजिस्ट सांगतो की मला 9 महिने झालेले, आता आम्ही पुढच्या 2-3 महिन्यात तुमचं आपण ते बघणारच होत. ते 9 महिने यांनी काय काढलेले आहे ते आपल्या पुढच्या 2-3 महिन्यात कळणारच आहे. पण सांगायचा उद्देश माझा एवढाच आहे की माणसं नेते म्हणून होतात, मित्र लोकांना कधी कधी विसरतात. पण या संपूर्ण आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये राहून चांगलं काम करून एक कायम आपली एक अस्मिता टिकवणं फार महत्वाचं असतं. शेवटी पदे येतात, पदं जातात, पण आमची मित्रता म्हणत जात नाही. डॉक्टर राजीव प्रधान किती वर्ष, मला आठवत आहे मी जेव्हा रोटरीत आलो होतो त्या वेळात सगळ्यात यंगेस्ट गव्हर्नर म्हणून राजीव होता. पहिला राजीव हॉस्पिटल आला होता. आणि आम्हाला नाही वाटतं की इतके तरुणपणे आपण गव्हर्नर होऊ शकतो का, तर आम्ही त्या राजीवकडे बघायचो. आणि तो मी काय म्हणतो डोक्यात सुरू अपेक्षा की राजीव सारखं गव्हर्नर होता येईल का आपल्याला या तरुणपणामध्ये. मी झालो, नंतर मला वाटलं राजीव डायरेक्टर होणार लवकर तरुणपणामध्ये, पण तो झालाच नाही. होतोय झाला नाही. शेवटी म्हटलं आता आपण घेऊन जाऊ म्हणून मी पटकन होऊन झालो होते. नाही तर तेव्हा राजीव पण गव्हर्नर डायरेक्टर झाला असता. पण त्यांनी एक काम चांगलं केलं, मेडिकल मिशन जी विषय आहे सर्व्हिस बियॉन्ड बॉर्डर्स, किंवा प्रत्येक स्टेटमध्ये जाऊन मेडिकल सर्व्हिसेस द्यायच्या. बट राजीव, you have got thousands of blessings. I think one round of applause to Rajiv. Very happy group of people. मी सांगतो संपूर्ण भारतामध्ये 5 लोक अशी नाहीये की ज्यांनी कमीत कमी 50 हेल्थ कॅम्प्स केलेले. एक राजा साबू, तो पायनियर, दुसरे डॉक्टर माधव बोराटे आणि राजीव. पण त्या 3-4 लोकांनी हे कायमस्वरूपी केलेलं आहे. इनफॅक्ट परवाच माझ्या मागे तुमच्याच कॅम्पचे सगळे लोक लागले की परत तिकडे या म्हणून. आणि मी आजच सकाळी डॉक्टर दुष्यंत चौधरीला कळवलंय की सगळ्यांसाठी नाही पण मी राजीव प्रधानसाठी 4-5 दिवस तरी काश्मीरला येतोय. त्या पुढच्या आठवड्यात मी परत तुझ्यावर आहे त्या मेडिकल कॅम्पसाठी. मोहनचं काम, मोटवानींचं काम, इस्माईलची आमची फार जुनी मैत्री. आणि किशोरबद्दल काय, किशोरचं स्वागत मी पाहतो. किशोर मी आत आलो तर मला पहिल्यांदा रस्त्यात कोणतरी दिसलं किशोर सारखं. मला वाटलं किशोर नसेलच, कारण हल्ली किशोर दिसतच नाही मला. पण तोच होता, तोच आत आला. पण त्याच्याबद्दल मला बरं वाटतं. दीपक, तू एका चांगल्या माणसाला
एका सरकारी प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी थोडीशी जी मदत केलीस. का त्यांनी सांगितलं की पाण्याचा एका ड्रॉप बद्दल ते सांगत होते, मे बी आपण रोटरी म्हणून पाण्याचा ड्रॉप म्हणून काम केलं असं, पण त्या मोमेंटला त्या ड्रॉपची पण तितकीच गरज असते, तितकीच मदत असते, तितकीच जरुरी असते. आणि त्यांनी पाण्याचे वेगवेगळे विषय सांगितले. मला माहिती आहे काही जण जेव्हा मी इथं आलो तर काही जण बहुतेक त्यांना बहुतेक बाथरूमला जायचं होतं किंवा व्हॉट्सअप बघायचं होतं, माहिती ते बाहेर जायला लागले. आणि अजून थोड्या वेळाने त्या पाण्याचा उपयोग संध्याकाळी काय होईल हेही मला माहिती. तर मी काय फार बोलणार नाहीये, पण ज्या मी इतक्या तासाने इथे आलेलो आहे तर मला असं वाटतं काहीतरी सांगावं. सुधीर हा अत्यंत चांगला स्टडीड, जसा असं म्हणायला हरकत नाही, आपला संपूर्ण घरगुती ग्रुप आहे. एक RSS सारखा शिस्तबद्ध असा नेता आहे आणि खूप सिस्टमॅटिकली काम करणार आहे. जेव्हा जेव्हा मी लातूरला गेलेलो आहे सुधीरची माझी गाठ झालेली आहे. मला कसा अभिमान वाटला होता की सुधीर आज नाही, मी तुला मला वाटतं 4 वर्षापूर्वी 2020-21 मध्ये सांगितलं होतं ओमच्याच ऑफिसमध्ये की 100% पुढचं नेतृत्व जे लातूरचं आहे ते हे 100% मला सुधीरच्या मार्गदर्शनावर आहे. जसं म्हणतात की डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, हृदयात प्रेम आणि हातात दातृत्व आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारदर्शक व्यवहार, असा हा सुधीर लातूरे हा तुम्हाला आज इथे लाभलेला आहे. त्याच्या मार्फत खूप चांगलं काम सगळं होणार आहे. हा डिस्ट्रिक्ट दिवसेंदिवस खूप चांगल्या पद्धतीने फ्लरिश होत आहे. मला नेहमी असं वाटतं की परत माझा तिकडचं डिस्ट्रिक्ट सोडवून परत इकडे यावं असं फक्त वाटतंय. पडिजींना असं फार सिरियसली घेऊ नका, नाही पुन्हा त्याच्यावर चर्चा सुरू होईल. मी येणार नाहीये, पण असं वाटतंय असं मी तुम्हाला सांगतोय. कारण डिस्ट्रिक्ट हा शेवटी माणसांचा आणि क्लबचा असतो. आणि पुण्या मुंबईमध्ये, हैदराबादमध्ये, बँगलोरमध्ये, दिल्लीमध्ये माणसांचं प्रेम नसतं. तो शेकँड सुद्धा जो असतो ना तो खोटा शेकँड असतो, त्यात वॉर्मपणा असतो. फेलोशिप आणि हॉस्पिटॅलिटी ती सुद्धा अशी वरवरची असते. मी ते सांगतात कधी आलात आमच्या रस्त्यावर गल्लीतनं तर येऊन जा, अशा पद्धतीने ती वाटणं सांगतात. ते कौतुक सोहळा नसतो. त्या अशी मनाची तुम्ही चांगली नातीची ठेवली करत राहा. समाजसेवेसाठी ज्यासाठी आपण इथे आलो, मला वाटतं तो जास्त विषय वाढवायला पाहिजे सगळ्यांनी. कारण इथे येऊन ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल, मॅन्युअल ऑफ प्रोसिजर बद्दल, एखाद्या तत्वज्ञानाबद्दल सांगणारे लोक येतील आणि जातील, पण एखाद्या लिव्हिंग सोलचं आपण जर आयुष्यामध्ये काही परिवर्तन केलं तर त्याची जी पुण्याई आहे, त्याचा जो आनंद आहे तो बघण्यासारखा असतो. जो सकाळ संध्याकाळ आम्ही बघतो, तुम्ही बघत असाल, पण तो कसा आपल्याला वाढवता येईल, आणि ते फार महत्वाचा विषय आहे. आणि ज्या उद्देशाने आपण या ऑर्गनायझेशनमध्ये आलो तो उद्देश मला असं वाटतं तो सर्व्हिस हा उद्देश आहे. आणि मी नेहमी सांगतो, मी इथे याच्या आधी सुद्धा मी गोंदवलेला जाऊन, उद्या रामनवमी आहे आणि ते विष्णूचे संपूर्ण उपासक आहेत, ते गोंदवलेला जाऊन आलो. गोंदवल्याचा प्रसाद इथे घेऊन आलो मुद्दाम या कारणासाठी आलो, कारण गोंदवल्याच्या ट्रस्टीज मध्ये ज्या ट्रस्टीने मला इथे बोलवलं होतं ते एमटेक IIT पवईचे होते फाटक म्हणून. ते मी त्यांना विचारलं किती वर्ष ट्रस्टी आहेत, ते म्हणाले मी 24 वर्ष ट्रस्टी. ते विचार करा, आपल्याकडचं अध्यक्षपद आणि गव्हर्नरशिप 1 वर्षाचं आहे, ते 24 वर्ष ट्रस्टी आहेत. तुम्ही म्हटलं 24 वर्ष तुम्ही ट्रस्टी कसे, कारण लगेच रोटरीयन म्हणून मी तो पचक प्रश्न विचारला. तर त्यांनी सांगितलं असं की निरपेक्ष काम करणारी माणसं अशा आश्रमाला फार कमी मिळतात. त्याच्या कोणी स्वतःहून समोर येतच नाही, कारण तिथे पगार नाही, तिथे पद नाही. अवैत्र आपण सेवा करत राहायची, पण तिथे कुठली रिसिप्ट नाही. तुझे जेवण मोफत आहे, दर्शन मोफत आहे, VIP लाईन मोफत आहे, राहायला मोफत आहे. म्हणजे हा विषय आपण जर नीट विचार केला, म्हणून मी नेहमी सांगतो की कुठल्या महाराजांकडे, कुठल्या मंदिरामध्ये, कुठल्या मस्जिदीमध्ये, कुठल्या चर्चमध्ये आपल्याला खरंच जायची वेळ लागते का? जर फक्त समोर आपण सर्व्हिस करत राहिलो तर तिकडे जायची वेळ लागत नाही. म्हणून माझं नेहमीच एक आवडीचं वाक्य आहे की सर्व्हिस इज द पाथ ऑफ स्पिरिच्युअलिझम. तुम्ही ती सर्व्हिस करा आणि तो जो पाथ तुम्ही सर्व्हिसचा घेतला तर त्यातनं मिळणारा जो आनंद आहे तो आनंद तुम्ही आयुष्यभर घेऊन जाऊ शकता. आजूबाजूला सर्व्हिस करण्यासारखे या देशाला तर प्रचंड आहे, आणि या देशाचं मला असं वाटतं संपूर्ण संस्कार, आपले संस्कारच असे आहेत की कोणातरी आपण आयुष्यावर मदत करत राहावी. मला असं वाटतं ती मदत करत राहा तुम्ही. खूप वेळ झालेली आहे, आता मला याच्यानंतर परत विठोबाईच्या दर्शनाला जायची खूप इच्छा आहे आणि तिथे मला निघायचा विचार आहे. आज परत तुम्ही प्रेमाने मला सगळ्यांनी बोलवलं, म्हणजे 4 शब्द ऐकले, त्याच्याबद्दल आनंद वाटला. पुनश्च गप्पा मारायला नक्की येईल मी. नमस्कार, थँक्यू. धन्यवाद सर. यांना विनंती करते की आपले प्रमुख अतिथी
यांना भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानावेत. यानंतर